तुम्हाला माहित आहे का आता कविश्वर काही टॅलेंटेड नाही आहे का? कोण कविश्वर किती टॅलेंटेड आहे? म्हणजे बुद्धिमत्तेला म्हणजे खरंच मी सलाम आहे, काही वाद नाही. खूप शार्प आहे. आपण काय बोलतो एकाच सेकंद त्यांचं करून दिलं. मी एक मिनिट हे सांगतो. त्यांचं चालू हॅलो, गुड मॉर्निंग वर्षा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांचं या सत्रामध्ये स्वागत आहे. आणि वर्षा, मी पीपीटी नाही ते सादर करणार आहे हा. हा, ठीक आहे. मी लेक्चरच डिलिव्हर करेन, ठीक आहे? लेक्चर कर. ठीक आहे, ठीक आहे. मी मग रेकॉर्डिंग वगैरे मग माझ्याच हातात राहिलंय. हा हा, सगळं तूच करतेस. चालेल चालेल. ठीक आहे, आता आपण करू. आपल्याला किती जण सुरुवात जॉईन? करूया. आहेत, बऱ्यापैकी आहेत, संख्या आहे. हाय, शुद्ध संख्या आहे आहे. अभय आहे आहे. आहे, ठीक आहे. हा, तर आपण मला वाटतं वेळ न घालवता सुरुवात करूया. आज आपलं व्याख्यान डॉक्टर अतुल महाजन, जे रेणुका महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, ते आपल्याला देणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. ओके, धन्यवाद जपे मॅडम. तत्वज्ञानातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आपलं धरमपेठ महाविद्यालय, SBCT महाविद्यालय आणि आमचे कॉलेज रेणुका महाविद्यालय यांनी हा जो साप्ताहिक उपक्रम सुरू केलेला आहे, त्या उपक्रमाकरिता मी सर्वात आधी तर जपे मॅडमला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रिन्सिपलचंही आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला अनुमती दिलेली आहे. तर अधिक वेळ न घेता, कारण गुगल झूम मीटिंगवर असल्यामुळे यात वेळ कमी असतो, मी लगेच आपल्या टॉपिककडे येतो. माझा जो टॉपिक आहे तो 4थ्या सेमिस्टर मधला प्रॉब्लेम ऑफ सबस्टन्स, थेलीज, अनॅक्झिमेंडर, अनॅक्झिमेनिस आणि पायथागोरस. पण या चौघांचंही द्रव्याविषयीची समस्येचं अध्ययन करण्याआधी थोडासा, काल जपे मॅडमनी तर सांगितलंच आहे की तत्वज्ञान, पाश्चात्य तत्वज्ञान नेमकं काय आहे आणि त्यांची वंशवाळ काय आहे म्हणून, पण तरी थोडासा मागोवा घेणं गरजेचं आहे. कारण काय होते की तत्वज्ञान असा विषय आहे की तो कुठल्याही एकाला पकडून पुढे जाता येत नाही. त्याला तुम्हाला त्यांचा मागोवा घेणं गरजेचं असतं. तर काल मॅडमनी सांगितलंच आहे, तत्वज्ञान म्हणजे, तत्वज्ञानाची व्याख्या त्यांनी स्पष्ट केली आहे आणि म्हटलेलं आहे की तत्वज्ञान म्हणजे ज्ञानाविषयीचं प्रेम. त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसून येते की पायथागोरस हा पहिला व्यक्ती होता जो स्वतःला तत्वज्ञान म्हणून तत्वज्ञ म्हणत होता. प्लेटो सॉक्रेटिसला तत्वज्ञ म्हणून संबोधत होते. तर तत्वज्ञानाची ही जी भूमिका आपल्याला दिसून येते, यामध्ये अरिस्टॉटलने तत्वज्ञानाची जी व्याख्या केली आहे त्यावर तो असं म्हणतो की पहिले आणि शेवटचे विज्ञान म्हणजे तत्वज्ञान. आता पहिले विज्ञान कशामुळे? ते इतर सर्व विज्ञानांचा आधार आहे. म्हणजे जेवढेही शास्त्र आहे त्या तेवढ्याही शास्त्रांचा आधार आपल्याला तत्वज्ञान दिसते. आणि शेवटचं विज्ञान याच्यासाठी की ते अंतिम तत्वाचे शोध घेते किंवा त्याची कारणे शोधताना आपल्याला दिसतात. आता पाश्चात्य तत्वज्ञानाची जर वंशावळी आपण बघितली तर याच्यात आपल्याला प्राचीन ग्रीक तत्वज्ञान दिसून येतं, ज्यामध्ये जे प्रमुख तत्वज्ञ होते ते आहेत थेलीस, अनॅक्झिमेनस, अनॅक्झिमेडर, हिरॅक्लिटस, परमॅनेटिस, सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल यासारखे विचारवंत होते. आणि एक लक्षात ठेवा की हा जो काळ होता, हा काळ फार समृद्धीचा आणि भरभराटीचा होता. ग्रीस हे जे शहर होतं किंवा ग्रीस हा जो प्रांत होता, या प्रांतामध्ये चिंतन करण्यासाठी फार वाव होती. आणि म्हणून असं म्हणतात की तत्वज्ञानाचा हा काळ सर्जनशीलतेचा काळ होता. त्याच्यानंतर जो काळ आपल्याला दिसून येतो तो आहे मध्ययुगीन मध्ययुगीन तत्वज्ञानाचा काळखंड. यामध्ये हे जे तत्वज्ञान होतं, हे तत्वज्ञान संपूर्णतः धर्मावर आधारलेलं होतं. म्हणजे ख्रिश्चन धर्माचा मोठा पगडा यावर होता. पोप किंवा काय म्हणतात पाद्री, हे यांचं वर्चस्व या काळामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरचा जो कालखंड होता तो कालखंड म्हणजे आधुनिक युग. आधुनिक युगाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येते की आधुनिक युगामध्ये तत्वज्ञानाला खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. हा जागरणेचा काळ होता आपल्याला असं दिसून येते. यामध्ये बुद्धिवाद, अनुभववाद, अतिंद्रियवाद अशासारखे सिद्धांत आपल्याला दिसतात. त्यामध्ये इथे आपल्याला असं दिसून येते
की या कालखंडामध्ये डेकार्ट, स्पिनोझा, लायबनीज यांनी बुद्धिवादी भूमिका स्वीकारली, तर लॉक, बर्कले, ह्यूम यांनी अनुभववादी भूमिका स्वीकारली, तर कांट यांनी समीक्षात्मक भूमिका स्वीकारून तत्वज्ञानाचं स्वरूप स्पष्ट केलं. आता माझ्याकडे जो आजचा टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिककडे आपण वळूया. तो आहे सोफिस्ट पूर्व कालखंडातील द्रव्याची संकल्पना किंवा सॉक्रेटिस पूर्व कालखंडातील द्रव्याची संकल्पना असंही त्याला आपण म्हणता येईल. तर सॉक्रेटिस पूर्व जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये हे जे तत्वज्ञ होते थेलिस, अनॅक्झिमेनिस आणि अनॅक्झिमेडर हे सर्वेच्या सर्वे मायलेट या शहराचे रहिवासी होते. आता मायलेट हे जे शहर होतं ते अत्यंत समृद्ध, श्रीमंत आणि भरभराटीस आलेलं होतं. आयोनियन वसाहतीचा एक भाग म्हणून त्याला ओळखल्या जात होतं. आशिया मायनरच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेले हे शहर आपल्याला दिसून येते. म्हणजेच असं म्हणता येईल की आयोनिन हे शहर तत्वज्ञानाचे किंवा मायलेट हे शहर तत्वज्ञानाचे जणू पाळणाघर होते. यामध्ये जो सगळ्यात पहिला तत्ववेता आला ज्यांनी एक शास्त्र शुद्ध पद्धतीने तत्वज्ञानिक विचार मांडण्याचा प्रयत्न केला तो होता थेलिस. त्यानंतर जे तत्वज्ञ आले ते आहे अनॅक्झिमेंडर आणि अनॅक्झिमेनिस. आता प्रश्न असा निर्माण होतो की या लोकांनी जे तत्वज्ञानात्मक विचार स्पष्ट केलेले आहेत त्याच्या मागचे कारण काय होती. तर त्यांना असं दिसून आलं की निसर्ग म्हणजे त्यांच्याजवळ अशी समस्या होती की निसर्गात होणाऱ्या सर्व विशिष्ट बदलांचा आधारभूत असं कुठलं तरी एक मूलभूत तत्व असायला पाहिजे. आणि दुसरं की ते तत्व कसं असेल, चलमान आणि गतिमान असं ते असायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्राणतत्व, जीवनतत्व असायला पाहिजे. ही त्यांची त्यामागची भूमिका होती आणि म्हणून त्यांनी ते द्रव्य शोधण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्याजवळ जो प्रश्न होता तो होता की या विश्वव्यापी किंवा ते या विश्वाचं संपूर्ण व्याप्त असं द्रव्य कोणतं आहे, हा एकच प्रश्न त्यांनी पकडला. परंतु त्या द्रव्याचं स्वरूप कोणतं आहे, त्याच्यामध्ये कुठले रासायनिक घटक आहेत यांच्याशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं. म्हणजे विश्वाच्या मुळाशी कुठलं आदी द्रव्य कार्य करत आहे हा या एकाच प्रश्नाच्या उत्तरादाखल या तिन्ही विचारवंतांनी आपापले सिद्धांत मांडलेले आपल्याला दिसून येतात. तर आपल्याला सगळ्यात आधी दिसून येते की थेलिस. आता थेलिस हा सुद्धा काय म्हणतात मायलेटचाच रहिवासी होता. त्याचा कालखंड जो सांगण्यात येतो तो कालखंड आहे ख्रिस्तीपूर्व 624 ते ख्रिस्तीपूर्व 550 असा तो असायला पाहिजे. थेलिसने स्वतःने कुठलंही लिखाण केलेलं आपल्याला दिसून येत नाही. त्याचे जे विचार आहेत ते विचार हेट्रोडस याने जो इतिहास लिहिलेला आहे त्या इतिहासावरून मांडलेले आपल्याला दिसून येतात. तर सर्वात आधी थेलिसने जी द्रव्याची संकल्पना मांडली तो असं म्हणतो की सर्व वस्तूचे आदी व मूल द्रव्य हे काय आहे तर जल आहे, पाणी. पाणी हे विश्वाचे मूल आणि आदी द्रव्य आहे असं थेलिस याचं म्हणणं आहे. दुसरं मत त्यांनी जे मांडलं ते आहे पृथ्वी ही सपाट तपकिडीप्रमाणे असून ती पाण्यावर तरंगते. या दोन संकल्पना थेलिसने मांडलेल्या आपल्याला दिसून येते. आता थेलिसच्या विचाराची या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर थेलिसचे विचार हे कुठलेही अलौकिक शक्तीच्या आधारावरून मांडलेले नव्हते, तर त्यांनी आपले जे विचार मांडलेले होते ते निसर्गाच्या आधारावरूनच निसर्गाला साक्षी ठरूनच किंवा निसर्गाला आधारभूत ठरूनच आपले विचार मांडलेले त्यांना आपल्याला दिसून येते. आणि ही तत्वज्ञानातील सगळ्यात महत्वाची बाब आहे असं म्हणता येईल. त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की या विश्वाच्या मुळाशी किंवा या विश्वाचं मूल द्रव्य कुठलं तरी ईश्वर आहे, कुठला तरी गॉड आहे किंवा कुठली तरी अतिंद्रिय शक्ती आहे असं तो कुठेही म्हटलेला नाही. म्हणजेच आपल्याला असं दिसून येते की त्याच्या विचारामध्ये एक सायंटिफिक अप्रोच होता, एक वैज्ञानिक दृष्टिकोन होता. आता त्यांनी ज्या दोन संकल्पना मांडल्या की या विश्वाच्या मुळाशी जे द्रव्य आहे किंवा या विश्वाच्या संपूर्ण वस्तूंची उत्पत्ती ज्या द्रव्यापासून झालेली आहे ते पाणी आहे किंवा जल आहे आणि पृथ्वी सपाट तपकिडीप्रमाणे आहे, याबद्दल तो काय म्हणतो किंवा त्याचं काय मत आहे आपण बघू. ही कल्पना आपल्याला जरी पोरकट वाटत असली की पृथ्वी ही काय म्हणता येईल की जल हे संपूर्ण विश्वाचं आदी द्रव्य आहे, परंतु त्याचा हा विचार काही स्वर कल्पनेचा विचार नव्हता. मी आत्ताच म्हटलं की त्याने आपले हे जे विचार मांडले हे कुठल्या तरी शास्त्रीय व सप्रमाण दृष्टीचा अवलंब घेऊनच मांडलेले आपल्याला दिसून येते. त्याने कुठेही अति नैसर्गिक शक्तीच्या आधारे नैसर्गिक घटनांची व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याला पाणी किंवा जल ह्या विश्वाचे आदी किंवा मूलद्रव्य असले पाहिजे असं का वाटलं, तर पहिलेच मी आधीच सांगितलं
की मायलेट हे शहर एका बंदरावर वसलेलं होतं आणि तो ज्या शहराचा रहिवासी होता त्याच्या चारी बाजूला त्याला पाणीच पाणी दिसत होतं. आणि पाण्याची जी भूमिका आहे किंवा पाणी आपल्याला असं दिसते की पाणी हे मूलद्रव्य आहे. कारण का बरं? कारण ते चंचल आहे, अस्थिर आहे, गतिशील आहे. तसंच विश्वातील बदल व स्थित्यंतरे घडविण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्याचे रूपांतर बाष्पात किंवा वाफेत होऊ शकते. त्याचप्रमाणे घनीभवन होऊन त्यापासून बर्फही बनू शकतो. यावर अरिस्टॉटलने फार महत्वाचं म्हटलेलं आहे. अरिस्टॉटल म्हणतो की थेलिसला पाणी हे विश्वद्रव्य वाटले असणे स्वाभाविक आहे. कारण सर्व वस्तूंचे पोषण ज्यातून होते त्याला आर्द्रता असते व प्रत्यक्ष उष्णता सुद्धा पाण्यापासूनच निर्माण होते. म्हणजेच आपल्याला सर्वांना माहित आहे की विश्वातील संपूर्ण वस्तूचं पोषण हे पाण्यापासूनच होत असते आणि पाण्यामध्ये उष्णता सुद्धा असते असं अरिस्टॉटलचं मत आहे. प्राणी जीवनाला पाण्याचा फार मोठा आधार असतो. हे तुम्हाला हे माहिती आहे की जगातील विश्वातील प्रत्येक प्राणी जीवन मग तो वनस्पती असो किंवा प्राणी असो किंवा सृष्टीतील कुठलीही वस्तू असो त्याला पाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे फार मोठा आधार असतो व सर्व वस्तूंच्या बीजांमध्ये पाणी असतेच असते. ते सर्व शक्तीच्या निर्मितीचे मूल कारण असते. त्याने जड वस्तू विघडतात, मऊ होतात, फुटतात व त्याचे विघटन होते. तुट्या वस्तूंना ते एकत्र आणून जोडते व त्यांच्या अणूंना एकत्र आणून घट्टपणा देते. वेळ पडल्यास वायू रूपही धारण करते. ते जीवाला व उत्पत्तीला आवश्यक असते. सूर्य उष्णतेने पाण्याची वाफ शोषून घेतो. त्याचे मेघ बनतात व पुन्हा पावसाच्या रूपाने मेघातील पाणी जमिनीवर पडते. म्हणजे हे सर्व त्यांनी लक्षात घेतलेलं असेल, हे त्याच्या लक्षात आलेलं असेल, हे त्यांनी बघितलेलं असेल आणि त्याच्या आधारावरून त्यांनी काय म्हटलेलं आहे की पाणी हे विश्वाचं मूळ द्रव्य आहे. त्याचप्रमाणे पाण्यामुळे वनस्पती वाढतात, धान्य, भाजीपाला, फळे तयार होतात. ते जिवंत प्राण्यांच्या जगण्याला व पोषणाला मदत करते. ही सर्व निसर्गातील चक्रकार कार्यपद्धती पाहून थेलिसला साहजिकच पाणी हे मूल किंवा अंतिम द्रव्य वाटले असावे यात कुठलीही शंका नाही. जल किंवा पाणी हे विश्वाचे मूलद्रव्य असले पाहिजे या थेलिसच्या कल्पनेला फारसे महत्व नाही. कारण विश्वाचं मूळ द्रव्य कोणी पाणी मानेल, कोणी हवा मानेल, कोणी ईश्वर मानेल किंवा कोणी अणु आणि रेणू मानेल. याला काही तेवढं महत्वाचं नाही. कारण हा कुठे कुठेतरी एखाद्या वेळेस स्वैर विचार ठरू शकतो. परंतु थेलिसच्या तत्वज्ञानाचं महत्व इथे होतं की थेलिसने सगळ्यात पहिले विश्वाचं कुठलं तरी आधिकरण आहे, ते स्थिर आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, अपरिवर्तनीय आहे, अविकारी आहे असं जे मत मांडलेलं आहे त्या मताला सर्वात अधिक जास्त महत्व आहे. या जगातील सर्व विशिष्ट मर्यादित विकारी पदार्थ त्या एका मूलद्रव्यापासून निर्माण झालेल्या असल्या पाहिजेत. ही त्याची जी भूमिका होती, ही त्याची जी विचारसरणी होती, या विचारसरणीला महत्व आहे. हा विचार मुळात कसा होता? शास्त्रीय आणि वैज्ञानिक होता. बदलत्या नामरूपांच्या मागे व बदलणाऱ्या अमूर्त, नित्य, शाश्वत, अविकारी तत्वाचा शोध घेण्याचा त्याने जो प्रयत्न केला हा प्रयत्न फार महत्वाचा होता. पौराणिक व काल्पनिक शक्तीचा आधार न घेता, मी आधीच सांगितलं की आपल्याला असं दिसून येते की काही विचारवंत विचार मांडतात परंतु विश्वाच्या अंतिम द्रव्याचा शोध घेता घेता ते ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचतात किंवा कुठली तरी एखादी काल्पनिक गोष्ट स्वीकार करतात. परंतु थेलिसने मात्र असं केलेलं नाही. थेलिसने विश्वाचं मूळ द्रव्य हे निसर्गातच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं हे मत फार महत्वाचं आणि काय म्हणता येईल की तत्वज्ञानाच्या पुढील वाटचालीसाठी फार उपयुक्त ठरलेलं आपल्याला दिसून येते. अनेकांचे एकात रूपांतरण करून एकातून एका जगातील विविधता व अनेकता निर्माण झालेले आहे व ते अनेकांचे आकलन एकाच्या साहाय्याने करता येते की काय या विषयाचा अत्यंत मूलभूत तात्विक विचाराला थेलिसने हात मारला. म्हणजे या जगात आपल्याला जी विविधता दिसून येते, जी अनेकता दिसून येते ती सर्व कशी आहे? एकात आहे. या सर्व विविधतेचं एकमेव कुठलं तरी कारण आहे. ही जी मूलभूत तात्विक विचारसरणी थेलिसने मांडली ही फार महत्वाची आपल्याला दिसून येते. तर थेलिसचं जे तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान आपल्याला असं म्हणता येईल की शास्त्रीय होतं, वैज्ञानिक होतं आणि त्यांनी जे सगळ्यात महत्वाची भूमिका घेतली की त्यांनी अनेकतेला
कुठेतरी एकतेशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. विविधतेला कुठेतरी एकात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि म्हणून असं म्हणतात की थेलीस हा ग्रीस मधला सर्वात हुशार आणि शास्त्रीय पद्धतीने विचार करणारा पहिला तत्वज्ञ होता. आता आपण शेवटी एवढंच म्हणू थेलीसच्या बाबतीत की थेलीसने जे आपलं मत मांडलेलं आहे ते शॉर्ट मध्ये आपल्याला असं सांगता येईल, थोडक्यात असं सांगता येईल की त्यांनी पाणी हे मूलभूत तत्व मांडलं. सर्व वस्तू पाण्यातून निर्माण होतात आणि शेवटी पाण्यातच विलीन होतात असं त्याचं मत आहे. पृथ्वी सपाट तपकिडीसारखी असून ती पाण्यावर तरंगते हे सुद्धा त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येते. निसर्गातील चक्राचा अभ्यास करून जलद्रव्य हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आपल्याला इथे दिसून येतो. आता त्याच्यानंतरचा जो दुसरा विचारवंत होता तो आहे अनेक्झिमेडर. हा सुद्धा मायलेटचाच रहिवासी होता. याचाही कालखंड जवळपास 611 ते 547 असावा असं मानल्या जाते. आता थेलीस अनेक्झिमेडर हाही विश्वाच्या बुडाशी असलेल्या एका अंतिम तत्वाचा किंवा आदी द्रव्याचा शोध घेणारा होता. थेलीस प्रमाणेच त्यांनी अंतिम द्रव्य हे भौतिक स्वरूपाचे असले पाहिजे असे समजण्याची गरज नाही असे त्याचे मत होते. म्हणजे थेलीसने भौतिक द्रव्य जल मानलेले आहे, ते मूल द्रव्य हे जल मानलेले आहे आणि ते भौतिक स्वरूपाचे आहे. पण अनेक्झिमेडर असं म्हणतो की थेलीसचं मत त्याला मान्य नाही. त्यापेक्षा या विश्वाच्या किंवा सत्तेच्या बुडाशी असलेले आदी द्रव्य हे हे विश्व ज्यापासून निर्माण झालेले आहे त्या व ज्यात ते विलीन होते त्या ते जे द्रव्य आहे ते द्रव्य कसे असेल तर ते द्रव्य अमर्याद, अनंत, आकाररहित, अनिश्चित, गुणरहित असे ते काहीतरी द्रव्य असले पाहिजे. त्याला त्यांनी इनडेफिनेट असं म्हटलेलं आहे. द्रव्य कोणत्या तरी विशिष्ट प्रकारचा पदार्थ असते असं अनेक्झिमेडरला मान्य नव्हतं. कारण असं म्हटलं जाते की आपण जे दैनंदिन जीवनात द्रव्य हा शब्द वापरतो तर जसं तांबे, पितळ, सोने, पाणी, हवा असे शब्द आपण काय म्हणतात द्रव्याला उद्देशून वापरत असतो. आणि पदार्थामधील भेद हा नेहमीच गुणात्मक असतो. म्हणजे हे जे पदार्थ असतात तांबे, सोने, पितळ किंवा हवा हे कसे असतात, गुणात्मक असतात, क्वालिटेटिव्ह असतात. यांच्या मते यांना आधी सुद्धा असतो आणि अंत सुद्धा असतो. परंतु अनेक्झिमेडरचं असं मत आहे की द्रव्य याला कधी आधी नसेल आणि कधी अंत नसेल, ते एक अमर्याद असीमित असेल. आदी द्रव्याला स्वतःचा कोणताच असा विशिष्ट गुणधर्म, रंगरूप, स्वरूप नसते असं अनेक्झिमेडरचं मत आहे. कारण ते सर्व पदार्थामध्ये अंतर्निहित असते व सर्व पदार्थात व्यापून असते. ते स्वतः निर्गुण व निराकार आहे. जर तुम्हाला अद्वैत वेदांतातील ब्रह्माची संकल्पना किंवा स्पिनोजाचा सर्वेश्वरवाद हा जर तुमच्या वाचण्यात कधी आलेला असेल तर आपल्याला असं दिसून येते की स्पिनोजाने सुद्धा अशाच प्रकारची द्रव्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. अद्वैत वेदांताने ब्रह्म हे तत्व जे स्वीकार केलेलं आहे ते कसं मान्य केलेलं आहे, निर्गुण आणि निराकार स्वरूपाचं मान्य केलेलं आपल्याला दिसून येते. तर अनेक्झिमेडरने सुद्धा अशाच प्रकारचं निर्गुण आणि निराकार द्रव्य किंवा तत्व स्वीकार केलेलं आहे. ते कोणत्याही गुणाचं निर्धारित करत नाही व कशापासूनही ते मर्यादित होत नाही. ते अमेय आहे, असीम आहे, अनंत आहे एवढंच अनेक्झिमेडरला म्हणत आहे. पण ते काय आहे याचं उत्तर मात्र अनेक्झिमेडरने दिलेलं नाही. थेलीसने जसं सांगितलं की द्रव्य हे पाणी आहे, पुढे जेव्हा आपण अनेक्झिमेनिस पाहू तेव्हा तो म्हणतो की द्रव्य हे हवा आहे, पायथागोरस पाहू तेव्हा तो म्हणतो की द्रव्य संख्या आहे. परंतु अनेक्झिमेडरची जी संकल्पना होती त्या संकल्पनेत त्यांनी द्रव्य सांगितलेलं आहे की द्रव्य असीम, अनंत, निर्गुण, निराकार असं काहीतरी आहे. परंतु त्याचं स्वरूप काय आहे याच्याबद्दल तो काहीही बोललेला नाही. इथे मात्र अनेक्झिमेडरच्या तत्वज्ञानात थोडीशी काय म्हणता येईल की थोडासा विरोधाभास निर्माण होताना किंवा थोडासा प्रॉब्लेम निर्माण होताना, समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येते. शिवाय त्याच्या मते असंख्य जगे निर्माण झाली व अंत पावली. जर द्रव्य मर्यादित असतं किंवा द्रव्य सीमित असतं तर असंख्य विश्व निर्माण झालेली आहेत, अंतही पावली आहेत. तर यामध्ये ते द्रव्य कसं झालं असतं, नष्ट झालं असतं. आणि म्हणून अनेक्झिमेडर असं म्हणतो की असीम, अनिर्धारित व निर्गुण द्रव्यातून जी जगे निर्माण झालेली आहेत ती अंतही होईल आणि त्याचा जन्मही होईल. परंतु द्रव्य मात्र हे कायम, अमर्याद, अनंत टिकून राहील असं त्याचं मत आहे. अनिर्धारित किंवा निर्गुण द्रव्य एका अज्ञात रीतीने उष्ण व शीत प्रकारात विभागलेले गेले आहे. आता पुढे तो असं म्हणतो आहे की हे जे द्रव्य आहे हे द्रव्य कसं आहे
हे द्रव्य उष्ण आणि शीत या दोन प्रकाराने विभागले गेले आहे. शीत हे आर्द्र आहे. शीत व आर्द्र द्रव्य हे विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी बनते. पूर्वी पृथ्वी द्रवरूप होती, पण सभोवतालच्या उष्ण ग्रहांमुळे पृथ्वीच्या पाण्याची वाफ होत जाऊन तिच्यापासून वायू किंवा हवा बनली व पृथ्वीच्या भोवती पसरून तिने पृथ्वीस गुंडाळून टाकले. ग्रीस लोक, एक लक्षात घ्या की ग्रीस लोक वाफ आणि हवा यांना एकच समजत होते. अग्नीच्या प्रभावामुळे ही वाफ किंवा हवा जशी प्रसरण पावली तशीच ती बाहेरच्या उष्ण प्रदेशातून कुठून बाहेर पडली आणि त्यातून गाडीच्या चाकासारखी कवचे तयार झाली. आता तो या ब्रह्मांडाची निर्मिती कशी झालेली आहे, या असीम आणि काय म्हणतात निर्गुण द्रव्यापासून या ब्रह्मांडाची, या विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे याच्याबद्दलचं स्पष्टीकरण तो आपल्याला देताना दिसतो. त्यांनी द्रव्याचं जे स्वरूप सांगितलेलं आहे ते कसं आहे, उष्ण आणि शीत स्वरूपाचं आहे आणि त्यापासून हे संपूर्ण ब्रह्मांड कसं निर्माण झालंय याच्याकडे तो वळतो आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की जी अग्नी होती ती बाहेरच्या उष्ण प्रदेशातून फुटून बाहेर पडली आणि त्यातून गाडीच्या चाकासारखी कवचे तयार झाली. त्यावर दाट व अपारदर्शक अशा वाफेचा घट्ट थर बसल्याने त्याच्या अंतर्यामी असलेली अग्नी झाकला गेला व दिसेनासा झाला व त्यात जी छिद्रे पडली किंवा भोके पडली त्यातूनच सूर्य, चंद्र, तारे दिसू लागली असं त्याचं मत आहे. त्याच्या मते पृथ्वी ही सिलेंडर सारखी लांब गोल आहे आणि लोक तिच्या पृष्ठभागावर राहतात. म्हणजे द्रव्यापासून संपूर्ण विश्व कशा पद्धतीने किंवा संपूर्ण ब्रह्मांड कशा पद्धतीने चलमान झालं, गतिमान झालं किंवा निर्माण झालं याच्याबद्दलची प्रक्रिया आपला एनॅक्झिमेंडरने इथे सांगितलेली आहे. आता जिवंत प्राण्याविषयी सुद्धा त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. तो म्हणतो की जिवंत प्राण्याच्या विषयी एक त्यांनी अद्भुत उत्पत्ती मांडलेली आहे, ती अशी की प्रारंभी पृथ्वी द्रवरूप होती. म्हणजे ती जल या द्रव्यासारखी द्रवरूप होती व ती उष्णतेमुळे त्या द्रव्याचे बाष्पीभवन झाल्याने उष्णता व ओलावा यांच्यातून जिवंत प्राणी जन्मास आले. सुरुवातीस हे निम्न जातीचे होते. मानव हा प्रारंभी पाण्यात राहणारा मत्स्य किंवा मासा होता. नंतर बदलत्या परिस्थितीशी जुळवणी करीत असता त्यात विकास होऊन हे जलचर जमिनीवर राहू लागले व ते स्थलचर झाले. आता इथे आपल्याला पहा उत्क्रांतीचा सिद्धांत कुठे ना कुठे पर्मॅनिडीजनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी काय सांगितलेलं आहे की पृथ्वी आधी द्रवरूप होती. माणूस हा कसा होता, जलचर होता, म्हणजेच तो एक मत्स्य होता व नंतर जशी जशी परिस्थिती बदलत गेली त्या परिस्थितीची जुळवणी करत गेले. जसं आपण म्हणतो ना की माणूस पहिले वानर होता, परिस्थितीशी जुळवणी करत 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 उत्क्रांत होत तो माणूस झालेला आहे. जे प्राणी किंवा ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्या काही वनस्पती असतील त्या जर परिस्थितीशी जुळवणी करू शकल्या नाही तर त्या नष्ट झालेल्या आपल्याला दिसून येतात. जसं डायनासोर सारखा एखादा प्राणी आधी सुरुवातीला अस्तित्वात होता, परंतु परिस्थितीशी जुळवणूक न करू शकल्यामुळे तो नष्ट झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच कुठेतरी उत्क्रांतीची संकल्पना ही सॉक्रेटिसच्या पूर्व कालखंडात आपल्याला इथे दिसून येते. अनॅक्झिमेंडरच्या विचारात आपल्याला दिसून येते. याच विचाराने थेलीसच्या विचाराच्या मानाने अधिक विकसित उत्क्रांत, म्हणजे आता आपल्याला असं म्हणता येईल की अनॅक्झिमेंडरचे विचार हे कसे होते, थेलीसच्या विचाराच्या मानाने अधिक विकसित आणि उत्क्रांत वाटते. त्याने त्याची निर्गुण, निराकार, अमर्याद व अनिर्धारित द्रव्याची कल्पना तत्वज्ञानाच्या भूमिकेवरून अधिक प्रगत व महत्वाची आहे. शिवाय त्याने प्रत्यक्ष भौतिक परिस्थितीच्या निरीक्षणाच्या आधारावर आपली तात्विक उपपत्ती बसवलेली आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारे या प्रश्नाला उत्तर मिळवण्याचा प्रयत्न अनॅक्झिमेंडरने केलेला आहे. म्हणजेच काय केलेलं आहे की अनॅक्झिमेंडरची जी द्रव्याची संकल्पना होती ती थेलीसच्या द्रव्याच्या संकल्पनेपेक्षा फार उत्क्रांत अशी होती असं आपल्याला म्हणता येईल किंवा फार प्रगतीची होती असं आपल्याला म्हणता येईल. परंतु मी आधीच म्हटलं की अनॅक्झिमेंडरने एक असीम, अनंत, अमर्यादित, निर्गुण असं द्रव्य स्वीकार केलेलं आहे. ओके, मान्य आहे. परंतु ते द्रव्य काय आहे याच्याबद्दल तो कुठे काहीही बोललेला नाही. ही अनॅक्झिमेंडरच्या तत्वज्ञानाची कमतरता आपल्याला इथे दिसून येते. एकूणच आपल्याला असं म्हणता येईल की अनॅक्झिमेंडरच्या पूर्ण तत्वज्ञानाचा जर आपण मागोवा घेतला तर आपल्याला असं दिसून येते की थेलीस प्रमाणे कोणताही ठोस द्रव्याला अंतिम द्रव्य मांडण्याऐवजी अनॅक्झिमेंडरने अमर्याद, अनंत, अनिश्चित असं निर्गुण द्रव्य स्वीकार केलेलं आपल्याला दिसून येते. हे द्रव्य कोणतेही भौतिक स्वरूपाचे नसून संपूर्ण विश्वाचा उगम शेवट त्यातच होताना आपल्याला दिसून येतो.
नंतर आपल्याला असं दिसून येते की हे द्रव्य कोणत्याही विशिष्ट गुणधर्माशी मर्यादित नाही, ते आकाररहित, अमर्याद, असीम स्वरूपाचे आहे. त्यामध्ये सर्वच पदार्थ निर्माण होतात आणि शेवटी विलीन होतात. जगाच्या उत्पत्तीबद्दल तेव्हा जेव्हा तो बोलतो तेव्हा ते म्हणतात की हे द्रव्य कसं असतं, उष्ण आणि शीत असतं. शीत आणि द्रव्यापासून ते आर्द्र होतं आणि पृथ्वी तयार होते. तर उष्ण भाग हवा आणि इतर घटक बनवतो. पृथ्वी आधी द्रवरूप होती, पण उष्णतेमुळे तिचे रूपांतरण होऊन वायू हवेत झाले. पृथ्वीची रचना सांगताना तो स्पष्ट करतो की पृथ्वी ही सिलेंडर सारखी आहे. ग्रह ताऱ्यांची निर्मिती करताना निर्मितीबद्दल बोलताना तो म्हणतो की गरम वायू बाहेर पडल्याने आकाशात गोलसर कवच तयार झाले आणि त्याच कवचातून आपल्याला जे दिसते ते सूर्य, चंद्र आणि तारे आहेत. जीवनाच्या उत्पत्तीच्या बाबतीत तो बोलतो की जीवनाची सुरुवात समुद्रातील द्रवातून झाली. प्रथम प्राणी जलचर होते, कालांतराने ते स्थलचर बनले. मानव प्राचीन काळी कसा होता, मत्स्य होता व परिस्थितीची जुळवून घेत घेत तो जमिनीवर आलेला आपल्याला दिसून येतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक्झिमेडर याच्या विचारांचे जे महत्व आहे ते महत्व आपण लक्षात घेऊ. अनेक्झिमेडरचे विचार अधिक विकसित आणि वैज्ञानिक होते. त्याने भौतिक निरीक्षणावर आधारित सिद्धांत मांडला. त्याच्या असीम द्रव्य संकल्पनेने पुढील तत्ववेत्यांना प्रेरणा मिळालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे त्याची जी द्रव्याची जी संकल्पना होती, या संकल्पनेच्या आधारावरून पुढील जे तत्ववेत्ते होते त्यांना सुद्धा प्रेरणा मिळालेली आपल्याला दिसून येते. तर इथे अनेक्झिमेडरच्या द्रव्याविषयीचं मत आपण बघितलेलं आहे. यानंतर आपण ज्या विचारवंताचा विचार करणार आहोत ते विचारवंत आहे अनेक्झिमेनिस. वेळ किती झालेला आहे? 10. अनेक्झिमेनिस. अनेक्झिमेनिस हा सुद्धा मायलेटचाच रहिवासी होता. त्याचा कालखंड जणू असं म्हणता येईल, त्याचा कालखंड आपल्याला 588 ख्रिस्तीपूर्व तर 524 असा त्याचा कालखंड असलेला आपल्याला दिसून येतो. थेलीज आणि अनेक्झिमेंडर यांच्याशी या विश्वाचे मूल तत्व भौतिक आहे या बाबतीत सहमत होते. मात्र अनेक्झिमेंडरला वाटते त्याप्रमाणे ते मूल तत्व किंवा आदिद्रव्य निर्गुण, अमर्याद, अनिर्धारित आहे असे मात्र त्याचे मत नाही. म्हणजे अनेक्झिमेंडरने जे तत्व मान्य केले की ते निर्गुण, निराकार, अमर्याद, अनिर्धारित आहे, तसं तत्व विश्वाच्या मुळाशी आहे असं अनेक्झिमेनिसला मान्य नाही. अनेक्झिमेनिसने जे तत्व स्वीकार केलेलं आहे त्या तत्वाला त्याने ते अंतिम तत्व म्हणजे वायू असं त्यांनी म्हटलेलं आहे. वायू हा आकाशात अमर्यादपणे सर्वत्र पसरलेला आहे आणि तो सतत चंचल, अस्थिर, गतिमान असतो व त्याच्या ठिकाणी गती व हवा निर्माण करण्याचे सामर्थ्य व प्रवृत्ती असते. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की वायू कसा आहे, सर्वत्र पसरलेला आहे, तो चंचल आहे, अस्थिर आहे, गतिमान आहे आणि त्याच्यामध्ये गती आणि हालचाल निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे व तिच्यामुळेच वायूपासून या विश्वाचा विकास झालेला आहे असे त्याचे मत होते. विश्वात सतत विकासाची प्रक्रिया चालू आहे. तिचे दोन भाग किंवा प्रवृत्ती आहेत, ते म्हणजे विरलीभवन आणि दुसरा आहे घनीभवन. तो म्हणतो की वायू हे विश्वाचं मूळ द्रव्य आहे आणि विश्वात जी प्रक्रिया चालू आहे ते दोन घटकानुसार चालू आहे. पहिला आहे विरलीभवन आणि दुसरा आहे घनीभवन. आता उष्णता किंवा उष्णीभवन म्हणजेच विरलीभवन व थंड होणे म्हणजे शीतलीभवन म्हणजेच घनीभवन होय. म्हणजे उष्ण होणे किंवा उष्णीभवन होणे म्हणजे त्याला त्यांनी विरलीभवन असं म्हटलेलं आहे. तर शीत किंवा थंड होणे याला त्यांनी घनीभवन म्हटलेलं आहे. हवा ही विरल झाली म्हणजे तिचे अग्नीत रूपांतर होते व पुढे तिचे तारे बनतात. उलट शीतलीभवन किंवा घनीभवनाच्या प्रक्रियेमुळे आधी हवेचे मेघामध्ये रूपांतरण होते व ती जसजशी अधिकाधिक थंड होते तसतसे तिचे जल, पृथ्वी, पाण्यात रूपांतरण होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे या दोन प्रक्रियेमुळे विश्वाची कशी निर्मिती झालेली आहे असं आपल्याला अनेक्झिमेंडर इथे सांगताना दिसून येतं. आणि शेवटी पुन्हा जगाचे मूलवायूत रूपांतरण होते. अनेक्झिमेंडर प्रमाणे असंख्य जगे आहेत व ती सर्वच हवेत राहतात असं अनेक्झिमेनिसचंही मत आहे. म्हणजे तो हे मान्य करतो की जगे असंख्य आहेत आणि हे आज सुद्धा सिद्ध झालेले आहे की अनेक गॅलेक्सी आहेत, अनेक प्रकारची विश्व आहेत. बरोबर आहे, हे सिद्ध होतं. आणि त्याचं हे जे मत आहे की ही संपूर्ण जी विश्व आहेत, ही संपूर्ण जी जगे आहेत ती कशी आहेत, हवेत तरंगत आहेत, हवेत राहतात असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी विश्वाच्या मुळाशी हवा हे द्रव्य स्वीकार केलेलं आहे किंवा वायू हे द्रव्य स्वीकार केलेलं आहे. अनेक्झिमेनिसच्या मते आपला आत्मा वायुमय आहे व तो जसा आपणास एकत्र बांधून ठेवतो त्याचप्रमाणे हवा व श्वसन सर्व जग व्यापून राहतो. आता हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की आपला आत्मा जो आहे, आत्म्याची संकल्पना सुद्धा त्यांनी म्हणजे असं म्हणता येईल आत्मा म्हणण्यापेक्षा की जाणीव, एखादा माणूस जिवंत आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा
त्याच्यामध्ये आत्मतत्व असं आपल्याला म्हणायचं असते. तर हा आत्मतत्व कसा आहे, तर हे वायुमय आहे. हे संपूर्ण जग, हे संपूर्ण आत्मतत्व कसं आहे, वायुमय आहे. जग हे आपल्या बाहेर अमर्यादपणे पसरलेल्या वायूचे श्वसन करीत असते, असेही त्याचे मत आहे. म्हणजे मनुष्याच्या बाहेर जेवढे अमर्याद वायू पसरलेला आहे त्या वायूचं श्वसन हे जग करत असते, असं तो म्हणतो, आपल्याला म्हणताना दिसून येतो. शिवाय त्याच्या मते पृथ्वी सपाट असून जग हे हवेमध्ये झाडाच्या पानाप्रमाणे तरंगते व आकाशातील इतर सर्व पदार्थ, ग्रह, तारे हेही हवेत तरंगत असतात, असं त्याचं मत आहे. त्यांच्या कक्षात तिरक्या नाहीत, पण पृथ्वी जरा कललेली असल्याने ते जेव्हा पृथ्वीच्या उंच बाजूच्या मागे जातात तेव्हा तारे वगैरे आपणास अदृश्य होतात. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणू शकतो की दिवस आणि रात्र ही जी संकल्पना खगोलशास्त्रात मांडली गेलेली आहे, त्यावेळेस अनॅक्झिमेंडरनी ही संकल्पना मांडताना आपल्याला दिसून येते की पृथ्वी कशी आहे, कललेली आहे. जेव्हा पृथ्वीच्या उंच बाजूच्या मागे ही ग्रह तारे जातात तेव्हा ती आपल्याला दिसेनाशी होतात, म्हणजे अदृश्य होतात. समजा सूर्य पृथ्वीच्या त्या मागे गेला तर अंधार होईल, आणि समजा तो पुन्हा पृथ्वीच्या समोर आला तर मात्र दिवस होईल, असं त्याचं मत होतं. पण हे सायंटिफिकली काही म्हणजे आजच्या काळात हे काही सत्य नाही. परंतु एक विचार करा की ज्या वेळेस विचारशीलता ही फक्त काय म्हणता येईल की पौराणिक कथा किंवा पारलौकिक शक्ती याच्यावर आधारलेली होती, त्या काळात या प्रकारचे सिद्धांत मांडणे, या प्रकारची वैचारिकता पुढे आणणे ही तत्वज्ञानासाठी फार महत्वाची गोष्ट असलेली आपल्याला दिसून येते. पुढे आपल्याला असं दिसून येते की एका दृष्टीने त्याने म्हणजेच अनॅक्झिमेनिसच्या भूमिकेहून आपल्याला अनॅक्झिमेंडरच्या भूमिकेवरून अनॅक्झिमेनिसची भूमिका अधिक स्पष्ट असलेली आपल्याला दिसून येते. कारण निर्गुण निराकार आदी द्रव्यात विभेदन होऊन हे जग कसे तयार झाले याविषयी अनॅक्झिमेंडर काहीच बोलत नाही. मी आधी म्हटलेलं होतं अनॅक्झिमेंडरचं मत सांगताना की ते निर्गुण द्रव्य काय आहे याबद्दल तो काही बोलत नाही, ते फक्त अमर्यादा अनंत म्हणतो. परंतु मात्र थेलिस किंवा अनॅक्झिमेनिस हे मात्र त्या द्रव्याचं कुठलं तरी स्वरूप आहे, ते द्रव्य काय आहे हे स्पष्ट करताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे थेलिस, अनॅक्झिमेंडर आणि अनॅक्झिमेनिस यांनी आपली द्रव्याची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. आता शेवटी मी फक्त एवढंच म्हणेल की या तीनही तत्वज्ञानाचा जे तीनही विचारवंत होते यांचे विचाराचे महत्व काय आहे, तर आपल्याला असं दिसून येते की विश्वाच्या मूलभूत घटकाचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, आणि इथूनच तत्वज्ञानाचं जे काय म्हणता येईल आपलं अतिभौतिकी ही जी तत्वज्ञानाची शाखा आहे या शाखेला सुरुवात झाली असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे अतिभौतिकी या शाखेत विश्वाचं मूलद्रव्य काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे याचं अध्ययन केलं जाते. तर आपल्याला असं दिसून येते की याचा पाया मात्र थेलिस, अनॅक्झिमेनिस आणि अनॅक्झिमेंडर यांनी रचलेला आपल्याला दिसून येतो. तर ही तत्वज्ञानात मिळालेली या तीन विचारवंतांनी दिलेली फार मोठी उपलब्धी आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आपण किती वेळ आहे, यानंतर आपण ज्या तत्ववेत्याचे विचार पाहणार आहोत, हा तत्ववेता म्हणजे पायथागोरस. आता याचा कालखंड असं समजला जाते की त्याचा कालखंड 540 ते 570 या दरम्यान असायला पाहिजे किंवा असेल. तर हा मुळाचा सेमिनियन होता. पायथागोरस हा गूढवादी आणि बुद्धिवादी विचारवंत होता. त्याचप्रमाणे त्याच्या विचारावर गणिताचा फार प्रगल्भ प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच पायथागोरसने काय म्हणता येईल की अंतिम द्रव्य किंवा मूळ तत्व ही संख्या, नंबर मानलेली आपल्याला दिसून येतात. आता त्याचं अंतिम तत्वाविषयीचं काय मत आहे आपण पाहू. त्याच्या आधी पायथागोरसच्या तात्विक भूमिकेसंबंधी त्याचे स्वतःचे अमुक एक तत्वज्ञान आहे असे मानणे बरोबर ठरणार नाही, कारण पायथागोरसने भरपूर सारं लिहिलेलं आहे आणि त्याचं नेमकं तत्वज्ञान कुठलं आहे असं आपल्याला निश्चित रूपात सांगता येणार नाही. स्वतः त्याने नेमके कोणते विचार मांडले व कोणती भर तत्वज्ञानात घातली हे निश्चितपणे आपल्याला माहित नाही. पण तो स्वतः व त्याचे शिष्य व अनुयायी यांनी सर्वांनी मिळून जे तत्वज्ञान मांडले ते तत्वज्ञान स्थूल मानाने आपल्याला खालील पद्धतीने सांगता येईल. तो असं म्हणतो, या जगातील वस्तूंना आपण त्यांच्या गुणधर्मावरून ओळखतो. आता जगातील प्रत्येक वस्तू घ्या, ती त्याच्या गुणधर्मावरून ओळखली जाते. जर मी तुम्हाला असं म्हटलं की पाठीचा कणा उंच असलेला, म्हणजे उंच असलेला,
मान लांब असलेली वाळवंटात चालणारा प्राणी कोणता, तर तुम्ही चटकन सांगाल की तो उंट आहे म्हणून. म्हणजेच आपण एखाद्या वस्तूला कशाने ओळखत असतो, तर त्याच्या गुणधर्मांनी ओळखत असतो. साखर कशाने ओळखली जाते, ती गोड लागते म्हणून ओळखली जाते. मीठ कशाने ओळखलं जातं, ते खारट लागतं म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणून तो असं म्हणतो की जगातील प्रत्येक वस्तूंना आपण त्याच्या गुणधर्मांनी ओळखतो. या गुणधर्मांमध्ये पैकी बहुसंविष्ट स्वरूपाचेच असतात, म्हणजेच ते सार्वदेशिक नसतात. विशिष्ट स्वरूपाचे असतात म्हणजे ते फक्त त्याच वस्तूमध्ये दिसेल, दुसऱ्या वस्तूमध्ये दिसणार नाही. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की काही गुणधर्म काही वस्तूंमध्ये असतात, तर काही गुणधर्म इतर वस्तूंमध्ये असतात. जसं झाडाची पाने हिरवे असतात, पण ते सर्वच झाडांची पाने हिरवी असतात का? नाही. काही झाडांची पाने पिवळी असतात, लाली असतात. बरोबर आहे. त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूची चव गोड असेल, तर काहींची चव आंबट, तुरट, तिखट, खारट, कडू असू शकते. म्हणजे काय आहे, वस्तूंचे गुणधर्म हे कसे असतात, विशिष्ट स्वरूपाचे असतात, सार्वदेशिक नसतात. आता इथेच मात्र पायथागोरसला प्रश्न पडलेला होता की मग तो असं म्हणतो की मग पंचज्ञानेंद्रियांना प्रतीत होणाऱ्या गुणधर्मांपैकी कोणत्याही विशिष्ट गुणधर्म सार्वदेशिक सर्वांमध्ये वसणारा असा नसतो, तर असा एखादा गुणधर्म आहे का की जो सर्वांमध्ये असेल, सार्वदेशिक असेल, सार्वत्रिक असेल? आणि असा गुणधर्म शोधण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याला तो गुणधर्म सापडला, तो म्हणजे संख्या. आता पुढे आपण पाहतो काय म्हणतो. तो असं म्हणतो की एक गुणधर्म आहे की जो या विश्वातील सर्व वस्तूंमध्ये अपरिहार्यपणे पाहावयास सापडतो, आणि तो म्हणजे संख्या किंवा नंबर. म्हणजे या जगातील कुठलीही वस्तू हे नंबरेबल आहे व गणनीय आहे, मोजण्यायुक्त आहे, काउंटेबल आहे. या विश्वात संख्या किंवा आकडा नाही अशा विश्वाची कल्पनाच करता येत नाही. म्हणजे ज्या विश्वात संख्या नाही, आकडा नाही, अशा विश्वाची कल्पना करूच शकत नाही. पुढे जाऊन असंही म्हणता येईल की एखाद्या वेळी ज्या विश्वाला रंग, गंध, नाद, रुची यासारखे गुणधर्म नाहीत, अशा विश्वाची एकदा कल्पना सुद्धा आपण करू शकू. परंतु एखाद्या विश्वात आकडा किंवा संख्या नाही असे असं म्हणणे अकल्पनीय आहे. म्हणजे प्रत्येक विश्वात कुठे ना कुठे संख्या किंवा नंबर असेलच. म्हणजे संख्या किंवा अंक हा जगातील अत्यंत महत्वाची वस्तू किंवा गुणधर्म आहे, आणि हा गुणधर्म सार्वदेशिक आहे, असं त्याचं म्हणणं आहे. ज्याप्रमाणे एखादी अतुल सर, आंबट थोडं 2च मिनिटं वगैरे राहिली आहेत, थोडस त्या हिशोबाने ओके ओके. बोलणार. हो. नाही, हो हा थांब एक मिनिट, हा मग मी घेतो, ठीक स्टार्ट आहे. करतोय. हा हा तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की संख्या ही मुळाच्या याच्यामध्ये आहे, म्हणजे मूळ आहे, आणि जगातील प्रत्येक वस्तूमध्ये हा गुणधर्म आपल्याला दिसून येतो. तर आपण आता माझ्याकडे वेळ नसल्यामुळे तो पुढे असं म्हणतो की संख्या वस्तूची आकारिक व संबंधाविषयी रचना ठरविते. कुठलीही संख्या ही वस्तूची आकार आणि रचना याच्याबद्दल, कारण एखाद्या वस्तूला आकार आहे तर आपण त्याला सांगत असतो की तो स्क्वेअर आहे आणि तो आपल्याला मोजता येतो. बरोबर आहे. संबंधही आपल्याला सांगता येते की इकडे तिकडे, दूर जवळ यासारखी आपल्याला संख्याने मोजता येते, असं त्याचं म्हणणं आहे. आकृती व पदार्थामध्ये गणण्यायोग्य संबंध असतो असंही तो म्हणतो. संख्या आणि भौतिक सृष्टी याविषयी तो म्हणतो की जड सृष्टी संख्यात्मक स्वरूपाची आहे. बिंदू, रेषा, आकृती, घन यांचे संख्येशी नाते आहे. पृथ्वी घन आहे, अग्नी चतुष्कोणी आहे व वायू अष्टकोणी असं तो म्हणतो. संख्यांचे वर्गीकरण, सर्व संख्या एक एक या मूल तत्वापासून तयार झालेली आहे. संख्या विषम म्हणजे सीमित आणि सम म्हणजे असीमित अशा दोन प्रकारच्या असतात. विषम म्हणजे ती सीमित आहे, म्हणजे काय आहे, तर तिचं विभाजन करता येत नाही आणि म्हणून तिला सीमा प्राप्त होतात. तर सम असीम आहे म्हणजे काय आहे, तर समाजला दोनने विभाजित करता येते, म्हणून ते विभाजन असीमित स्वरूपाचा या अर्थाने तो आपल्याला म्हणताना दिसून येतो. त्यांनी त्याचप्रमाणे विश्वास करिता 10 विरोधी जोड्यांची जोड्या सांगितलेल्या आहेत. सीमित, असीमित, विषम, सम, स्थैर्य, गती, प्रकाश, अंधार यासारख्या. त्याच्यानंतर संख्या, गणित आणि खगोलशास्त्र यांच्यामध्ये जवळचा संबंध असं तो म्हणतो की खगोलशास्त्रामध्ये सुद्धा संख्यांची आवश्यकता असते. संगीत सुद्धा वेगवेगळे वाद्य असतात, परंतु प्रत्येक वाद्य एका विशिष्ट आकड्यानुसार वाजत असतात, आणि म्हणून संगीतामध्ये सुद्धा आवश्यक आहे. आणि शेवटचा त्याचा जो विचार आहे तो असं म्हणतो की आध्यात्मिक विचार त्यांनी जे स्पष्ट केले त्याबद्दल तो असं म्हणतो की शरीर व आत्म्याच्या शुद्धतेसाठी संगीत व औषधी वापर म्हणजे संगीत आणि औषधीचा वापर करायला पाहिजे.
त्याचबरोबर तो असं म्हणतो शेवटी की या संपूर्ण विश्वाची निर्मिती संख्यापासून झालेली आहे. संख्याच या विश्वाच्या मूलतत्व म्हणून ओळखले जाते. तर एकंदरीत आपल्याला असं दिसेल की की थेलीज, अनेक्झिमेडर, अनेक्झिमेनीज आणि पायथागोरस यांनी सर्वात आधी हा प्रयत्न केला की या विश्वाची